मी आल्या देऊन येते. सर येऊ का? हा कुठे गेला हा माणूस? आता काय अख्खी फॅक्टरी शोधत बसू का मी यांना? एकतर एकदम आहे ना कडू. कुठे गेले सर जेवणाच्या वेळी असं म्हणत होते मी. काय काम आहे तुझं? अहो ते चंद्रीला बाळ झालं ना. कोण चंद्री? आपले माधव काका आहेत ना, त्यांची गाय, तिचं नाव चंद्री आहे. तर तिला वासरू झालं तर काकीने ना एकदम मस्त ताज्या दुधाचं खरवस पाठवलंय, लई भारी आहे. कशाला? अहो ते आबासाहेब आहेत ना, आबासाहेब जेव्हा फॅक्टरीत होते तेव्हा ते आमच्या बरोबर म्हणजे सगळ्या कामगारांबरोबर जेवायला बसायचे. तर कामगारांना ना ते अशा काय काय वस्तू बनवल्या ना तर ते द्यायची सवय होती. आबासाहेब पण एकदम आवडीने हे ते खात राहील. हे बघ, इंद्रजित महाडिक आणि जयसिंगराव महाडिक या दोन वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. त्यांना आवडत असेल हे सगळं, मला नाही आवडत. हाय का आता? अहो तुम्ही अनुभवच घेतला नाही सर आणि म्हणताय नाही आवडत. अहो एकदा ना असं बसून बघा तुम्ही आमच्यात. सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचा रस्सा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशा एकत्र कालवून खायची ना मजाच वेगळी असती बघा. आणि त्यात आहे ना सगळ्यांच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात, म्हणजे लई व्हरायटी. आणि त्यात सगळ्यांच्या घरचे मसाले वेगळे, भाज्या बनवण्याची पद्धत पण वेगळी. अहो लई मजा येते. तुम्ही ना 5 स्टार हॉटेलमध्ये पण असं जेवण मिळणार नाही, अशा जेवणाची चव आहे बघा त्याला. अहो तुम्ही एकदा बसून तर बघा आमच्यामध्ये. एक मिनिट, तुला कळतंय का ग तू कोणाशी बोलतेस? सॉरी सर. तो डबा घेऊन जा, मला नको आहे ते. हाय का आता? अहो तुमच्यासाठी आणलाच नाही डबा, हा आबासाहेबांसाठी आणलाय. कामगारांनी लई प्रेमाने दिलाय. आणि तसं पण आबासाहेब फॅक्टरीतून रिटायर झालेत, पण आमच्या मनातून नाही झाले ना. तर फक्त एवढा डबा आहे ना, तुम्ही आबासाहेबांना द्या. देतो, ठेव तिथे. थँक्यू सर. आणि आबासाहेबांना डबा द्यायच्या आधी तुम्ही पण थोडासा खाऊन जाते मी. अब रॉ मटेरियलसाठी आणखीन एका कंपनीसोबत बोलणं सुरू आहे. ॲक्च्युली आपल्या ऑर्डर्स खूप जास्त आहेत, सो रॉ मटेरियलच्या शॉर्टेजमुळे आपला प्रोडक्शन थांबलं असं नाही व्हायला पाहिजे. तू परचेस डिपार्टमेंटच्या जगदाळींशी बोलून घे, या बाबतीत ते तुला मदत करतील. हो. आबा जगदाळी कशाला, मी आहे ना. इंद्रा तू मला सांगा काही लागलं तर. सकाळी त्याच टेंडरबद्दल आपण डिस्कस करत होतो तेव्हा तू काही नाही बोललास. अरे ते कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं, सॉरी. इंद्रा, अरे तुझ्या डब्याबरोबर आणखी एक डबा आहे, तो कुणाचा आहे? तो त्या राणीचा आहे. यांनी आणलेली साडी माझ्याकडनं देवीला अर्पण झाली. महाडिकांच्या सुनाच्या हातनं देवीची वटी भरली गेली. त्या राणीचा डबा तुझ्याकडे कसा काय आला? अरे पण तो डबा रिकामा आहे. नाही, तो रिकामा नव्हता, त्यात आबांसाठी खरवस दिला होता तिने. खरवस? अरे मग कुठे आहे तो खरवस? मला खरवस प्रचंड आवडतो. ऍक्च्युली मी थोडा टेस्ट करत होतो, पण मला कळलंच नाही मी कधी संपवला. सॉरी. अरे सॉरी काय सॉरी, गंमत केली रे. मला आनंद कुठल्या गोष्टीचा माहिती? तू तो खरवस संपवलास. तू खाल्लास काय, मी खाल्ला काय, एकूण एकच आहे. तुला एक पूर्वीची गोष्ट सांगतो. अरे कामगारांच्या डब्यातल्या जेवणाची चव अप्रतिम. तुला अस्सल घरगुती जेवण जेवायचं असेल ना, कामगारांबरोबर जेवायला बसत जा. एकदा ना असं बसून बघा तुम्ही आमच्यात. सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचा रस्सा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशा एकत्र कालवून खायची ना मजाच वेगळी असती बघा. आबा तुम्ही आणि राणी एकच पुस्तक वाचता का? म्हणजे ती सकाळी असंच काहीतरी बोलत होती. अरे अनुभवातून निरीक्षणातून हे शहाणपण येतं. त्या मुलीचं नावही नकोय मला इथे, तरी सतत त्या मुलीचं नाव ऐकू येतच आहे. प्रवास आता मात्र जन्मभराची अद्दल घडेल तिला, असं काहीतरी करायला हवं. आणि जरा खरं सांगू, तू पहिल्यांदा कामगारांच्या कुठल्या तरी गोष्टीमुळे खुश दिसतोयस.
आणि ह्याचा मला खूप आनंद झालेला आहे. काय इतकी वर्ष मला कामगारांचं प्रेम मिळालं रे, पण ते प्रेम तुला आज अनुभवायला मिळतंय. पण तरी त्या कामगारांपासून जरा लांबच राहा. नाही, ते आपली पायरी ओळखून राहत नाहीत, पण आपण आपली पायरी ओळखून राहावं. मालती, हो काय बोलताय तुम्ही? तर हे संस्कार करायचे का मुलांवरती? अहो, पायरी ओळखून बघायचं म्हणजे? तशी आपण माणसं तशी ती माणसंच आहेत ना. फरक फक्त एवढाच आहे, आपण श्रीमंत ती नाही आहेत. आज एक गोष्ट सगळ्यांना क्लिअर करतोय, ही कंपनी माझ्याकरता मंदिर आहे आणि या मंदिरात जाणाऱ्या सगळ्या पायऱ्या कामगारांच्या मेहनतीनं घामातनं बनलेल्या आहेत. त्यामुळे आपला कंपनीत जाण्याचा मार्ग सोपा झालेला आहे. आणि ही गोष्ट तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा. बाबा, अब आपली फॅक्टरी माझ्यासाठी फॅक्टरीच आहे, मंदिर नाहीये. मी तिथे बिझनेस करायला जातो आणि बिझनेसच करणार. आणि त्यांना मोठं करण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन. पायऱ्या काढून लिफ्ट जरी बसवावी लागली ना आबा, मी तेही करेन. आंधळ्या माणसाला मार्ग दाखवू शकतो, पण आंधळेपणाचं सोंग घेतलेल्या माणसाचं काय करायचं? मी दोघांनी माझं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे. आणि मी आज काय म्हणतोय ते तुला समजेल हळूहळू. आणि त्याची सुरुवात खरवसापासून झालेली आहे. बरं, राणीचा डबा परत करा आणि तो रिकामा नका देऊ. तुम्ही काळजी करू नका. आपल्या योग्यतेचं काही ना काहीतरी त्या डब्यातून त्या मुलीपर्यंत नक्की पोहोचेल. काय ग सुमे, आज इकडे कशी आलीस? नाही म्हणजे रस्ता चुकलीस का काय? हा, करा आता गरीबाची चेष्टा. चेष्टा कशाला करते? त्या फॅक्टरीच्या मालकांच्या घरात काम करतेस ना, म्हणून विचारलं ग तुला. काय ग सुमे, त्या मालकीन बाई चांगल्या वागतात का ग तुझ्याशी? अगं आज आमच्या राणीला लय काय बाय बोलल्या देवळात. कशावलं? नाही म्हणजे बाईसाहेब तर तसं लय चांगले येतात. मला तर येणं कारण कवा नाही वरडल्या, आणि राणीला का बोलल्या बरं? ते जाऊ दे, वाईस गैरसमज झालता त्यांचा बी. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी, आपण काय बोलायचं त्याच्यात? सोनी तेवढं लिहून ठेवा. मी सुमनताई कशी आहेस? मस्त.